Good afternoon, everybody. Today we are going to learn the remaining part of our story, a synopsis, The Swiss Family Robinson. In the yesterday's lecture, we learned that this story is nothing but an adventurous novel. The writer wants to tell us the various kinds of values in our life. In this part, the writer and his family means in this part the writer and his family means William and his wife Elizabeth and their 4 sons were traveling by the ship. But unfortunately, there was a strong storm in the sea, and their ship was very strongly collapsed in the sea. But they survived successfully, and they came to an island. There they built their house with the help of the tent, and there they spread the grass. They survive there. They plant their garden and also make the make the various kinds of utensils. Okay, and again they survive in their second house. They made their second house in the big garden in the trees with the help of the trees with the help of the trees. There they made their house. Again they made their third house in the cave. There is not a single cave in that forest, so they carve the cave in the forest. So now let us open your textbook, and we are going to learn the remaining part of our story. On the shore of another island, Fritz had knocked down an albatross which was threatening and attack him, and found a rag tied on the large bird's leg. बघा आपण काय बघत होतो मग आता ऑन द शोअर ऑफ अनदर आयलंड. फ्रिट्स आता काय करत होता, आयलंडच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेलेला होता. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, फ्रिट्स हॅड नॉक डाऊन ऑन अल्बाट्रास. मग आता त्या ठिकाणी फ्रिट्सवर हॅड नॉक, फ्रिट्सचं कोणाबरोबर म्हणजे फ्रिट्स आणि अल्बाट्राची टक्कर झालेली आहे. आणि काय झालं बघा, विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम. अँड अल्बाट्रा असं वागत होता की जसं काही तो त्याच्यावर आक्रमण करणार आहे. अल्बाट्रा इज नथिंग बट अ काइंड ऑफ अ सी बर्ड. ओके, and found a rag tied on the large bird's leg. आणि काय होतं बघा, त्या बर्डच्या लेगवर काय होतं, एक रॅग होती म्हणजे एक पट्टी बांधलेली होती. ऑन द रॅग देअर रॅग वॉज अ मेसेज. आणि त्या पट्टीवर काय होतं, एक मेसेज होता. काय लिहिलं होतं बघा त्या ठिकाणी, अ मेसेज दॅट अन इंग्लिश वुमन हॅड बीन स्ट्रँडेड ऑन द स्मोकिंग रॉक. म्हणजे त्या ठिकाणी एक इंग्लिश वुमन होती, एक इंग्लिश बाई होती. हॅड बीन स्ट्रँडेड, पास्ट परफेक्ट टेन्स. हा कुठला टेन्स आहे मग, पास्ट परफेक्ट टेन्स. स्ट्रँडेड म्हणजे काय, हेल्पलेस वुमन. कुठं होती ती, स्मोकिंग रॉकवर. म्हणजे हा आयलंडवरील एक एरिया असणार आहे, त्याचं नाव काय होतं, स्मोकिंग रॉक. फ्रिट्स हॅड नो आयडियाज हाऊ द ओल्ड मेसेज वॉज. आता फ्रिट्सकडे तो मेसेज आलेला आहे, परंतु फ्रिट्सला माहित नव्हतं की हा मेसेज किती जुना आहे. मग काय झालं बघा, हिज फादर सजेस्टेड दॅट स्मोकिंग रॉक साऊंडेड लाईक अ रेफरन्स टू अ व्होल्कॅनो. मग आता विल्यमने काय सजेस्ट केलेलं आहे की स्मोकिंग रॉक हे काय सजेस्ट करत आहे, मग व्होल्कॅनो म्हणजे या एरिया आयलंडवर ज्या ठिकाणी व्होल्कॅनोचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणी तू जाऊन बघू शकतो. सिन्स देअर वेअर नो व्होल्कॅनोज इन द व्हेसिनिटी. आता या ठिकाणी म्हणजे नियर बायच्या एरियामध्ये कुठल्याही ठिकाणी व्होल्कॅनो झालेला नव्हता, ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नव्हता. द बर्ड माइट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे. मग त्यांनी काय अंदाज केला बघा की पक्षी हा खूप लांबून आलेला असणार आहे. हाऊ एव्हर फ्रिट्स फेल्ट दॅट समवन नीडेड हिज हेल्प अँड ही वॉज डिटरमाइंड टू डू हिज बेस्ट टू फाइंड द सेंडर. मग आता त्या ठिकाणी फ्रिट्सला वाटतं, फ्रिट्स फेल्ट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, काय वाटतं बघा फ्रिट्सला की कोणाला तरी त्याच्या मदतीची गरज आहे. ही वॉज डिटरमाइंड टू डू हिज बेस्ट टू फाइंड द सेंडर. मग आता त्याने ठरवलं, मनाशी ठरवलेलं आहे, काय ठरवलेलं आहे की ज्याने कोणी त्याला मेसेज पाठवलेला आहे त्याला आपल्या मदतीची गरज आहे आणि आपण त्याला मदत केलीच पाहिजे. बघूया पुढे. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटर्न हिज ओन नोट ऑन द रॅग. आता घरी येण्यापूर्वी त्याने काय केलंय, या ठिकाणी रॅग म्हणजे काय, अ टॉर्न पीस ऑफ क्लॉथ. म्हणजे त्या सी बर्डच्या पायाला काय होतं, एक चिठ्ठी. म्हणजेच मग चिठ्ठी म्हणजे कागदी चिठ्ठी होते का, तर नाही, तर त्या ठिकाणी काय होतं, एक फाटलेला कपड्याचा तुकडा होता आणि त्यावर लिहिण्यात आलेलं होतं. मग आता फ्रिट्सने काय केलं, इन रिटर्न म्हणजे प्रति उत्तरामध्ये काय केलेलं, परत एक चिठ्ठी लिहून पाठवली. रिटाईड इट टू द अल्बाट्रास लेग.
had watched the bird fly off. Before returning home, he had written his own note on the rag and retied it to the albatross lake. Had watched the birds fly off. आणि कुठपर्यंत थांबला बघा तो, जोपर्यंत पक्षी जात नाही तोपर्यंत त्याने पक्षाकडे बघितलेला आहे किंवा निरीक्षण केलेलं आहे किंवा तोपर्यंत त्याने थांबलेला आहे. The note told whoever receive it, do not despair, help is near. मग नोट म्हणजे चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं बघा, घाबरू नका, तुमच्याजवळ मदत येणार आहे, म्हणजेच मी तुमच्या मदतीला लवकरच येणार आहे. Fritz then successfully rescued the young woman Jenny Montrose. मग आता फ्रिट्सने कोणाला सोडवलं, जेनीला. जेनी कोण होती, इंग्लिश वुमन होती, तिचं सरनेम काय, मॉन्ट्रॉज. Though shy at first, soon she got used to living with the Robinson family. सुरुवातीला बघा, जेनी त्यांच्या कुटुंबामध्ये रॉबिन्सनच्या फॅमिलीमध्ये आली त्यावेळेस सुरुवातीला लाजरी बुजरी होती. आता नवीन कोणाच्या घरात आल्यानंतर कोणतीही व्यक्ती काय असते, पटकन एकत्र होत असते का, मिक्स होत असते का, नाही. तशीच गंमत जेनीची झाली. नंतर काही दिवसांनी काय झालेलं आहे, ती रॉबिन्सन कुटुंबामध्ये मिक्स झालेली आहे. वन डे दे सॉ अ शिप. मग एके दिवशी काय होतं बघा, त्यांना एक शिप दिसते. विच हॅड लेड अँकर. आता या ठिकाणी कुठला क्लॉज आहे, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. विच हॅड अ लेड अँकर. अँकर म्हणजे काय, गलबताचा नांगर. एके दिवशी त्यांना समुद्रामध्ये एक शिप दिसते आणि त्या शिपवर एक गलबत असतं. An encampment had been set up on one of the smaller islands. After checking the people through their spyglass, Fritz and his father decided to announce themselves after they had returned home and cleaned it up. बघा मग आता या ठिकाणी फ्रिट्स आणि त्यांच्या कुटुंबाला काय होत आहे, एक जहाज दिसत आहे आणि त्या जहाजाला काय असतं, एक नांगर असतं, गलबत असतं, गलबताचं नांगर असतं. मग काय झालं बघा, आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लास. मग आता या ठिकाणी विल्यम आणि त्याच्या कुटुंबाने काय केलं, स्पाय ग्लास म्हणजे काय, दुर्बीण. दुर्बिणीच्या साहाय्याने ती शिपवर कोण आहे याची चौकशी केली. म्हणजे चौकशी केली म्हणजे जाऊन चौकशी केली का, नाही तर त्यांनी काय केलं, दुर्बिणीच्या साहाय्याने ऑब्झर्व केलेलं आहे. मग त्या ठिकाणी त्यांना काय दिसलं की पीपल थ्रू देअर स्पाय ग्लास, त्यांना काही लोक दिसलेली आहेत. मग फ्रिट्स अँड हिज फादर डिसाइडेड टू अनाउन्स देमसेल्स. मग आता या ठिकाणी विल्यम आणि फ्रिट्स यांनी डिसाईड केलं, काय ठरवलेलं आहे की आम्ही या आयलंडवर राहत आहोत, द्वीपकल्पावर राहत आहोत असं त्या लोकांना सूचित करायचं, शिपमधील लोकांना आपण सूचित करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. आफ्टर दे हॅड रिटर्न होम अँड क्लीन इट अप, दे डिड नॉट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वेअर सॅवेजेस. मग आता घरी आल्यानंतर त्यांनी काय केलंय, सगळीकडे आवराआवर करून ठेवलेली आहे. ज्यावेळेस ते क्रू म्हणजे शिपमधील लोक येतील त्यावेळेस त्यांना असं नको वाटायला, सॅवेजेस म्हणजे काय, हे जे लोक या आयलंडवर राहत आहेत ते खूप रानटी आहेत किंवा जंगली आहेत असं त्यांना वाटायला नको. दे डिड नॉट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वेअर सॅवेजेस. The next day, Fritz and his father met the captain and told them their own history as well as Jenny's. मग दुसऱ्या दिवशी बघा काय झालेलं आहे, विल्यम आणि त्याचा मुलगा फ्रिट्स हे दोघं कोणाला भेटायला गेले, शिपच्या कॅप्टनला भेटायला गेले. आणि कॅप्टनला भेटल्यानंतर संपूर्ण स्टोरी सांगितली, रॉबिन्सन फॅमिली कशी आली या आयलंडवर आणि त्याचबरोबर जेनी पण या ठिकाणी कशी आलेली आहे याची संपूर्ण माहिती सांगण्यात आली. To everyone's surprise, it had been Jenny's father who had inspired the captain's search. आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की ही शिप या ठिकाणी कसं काय आली, तर ती शिप आली होती जेनीच्या वडिलांमुळे. जेनीच्या वडिलांनी काय केलेलं होतं, या ठिकाणी शिप पाठवलेली. त्यांना वाटत होतं की आपल्या मुलीला शोधून काढायचं आहे, ती जिवंत असणार आहे, म्हणून त्यांनी काय केलं, ती शिप या ठिकाणी आयलंडवर पाठवलेली होती. Captain search. He believed his daughter was still alive after 3 years. आणि त्यांना विश्वास होता, जेनीच्या वडिलांना काय विश्वास होता की आपली जी मुलगी आहे ती 3 वर्षापासून हरवलेली होती, पण 3 वर्षानंतर सुद्धा ती आयलंडवर जिवंत असणार आहे असा त्यांना विश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी ती शिप त्या ठिकाणी सर्च करायला पाठवलेली होती. तर कॅप्टन हॅड डिसाइडेड टू अटेम्प्ट टू फाइंड हर. आणि मग कॅप्टनने पण डिसाईड केलं, काय डिसाईड केलं की आपण सुद्धा जाऊन प्रयत्न करूया आणि जेनीला शोधून काढूया. हॅड डिसाइडेड पास्ट परफेक्ट टेन्स. With a burst of celebration, the family, passengers and the crew of the British vessels headed towards New Switzerland.
मग आता सगळ्यांनी काय केलेलं आहे, सेलिब्रेशन म्हणजे आनंद उत्सव साजरा केलेला आहे. यामध्ये मग रॉबिन्सन फॅमिली, पॅसेंजर्स म्हणजे त्या बोटीवरचे प्रवासी आणि त्याचबरोबर क्रू ऑफ द ब्रिटिश वेसल्स. क्रू मेंबर्स म्हणजे काय, मग त्या बोटीवर प्रवास करणारे बोटीवरील सहप्रवासी यांनी काय केलेलं आहे बघा, हेडेड टॉवर्ड्स द न्यू स्वित्झर्लंड. सगळेजण म्हणजे ज्या ठिकाणी रॉबिन्सन त्याची फॅमिली म्हणजे विल्यम आणि त्याची फॅमिली राहत होती, रॉबिन्सन फॅमिली राहत होती, त्या ठिकाणी त्यांनी काय नाव दिलं होतं, न्यू स्वित्झर्लंड. त्या ठिकाणी सगळ्यांनी काय केलेलं आहे, जल्लोष आनंद उत्सव साजरा केलेला आहे. एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर्स. आता बघा या ठिकाणी एव्हरीवन वॉज अमेज्ड, सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. कशामुळे, बाय द प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, समृद्धता. अँड द गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर म्हणजे या बोटीवर जेवढे आयलंडवर जेवढे सगळे लोक होते त्यांच्या सगळ्यांची तब्येत कशी होती, व्यवस्थित होती. सगळेजण तब्येतीने खाऊन पिऊन सुखी होते. यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलेले, कारण एका द्वीपकल्पावर एवढे दृष्टपृष्ठ माणसं असतील आणि ते सर्व्हाइव्ह करतील, याबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं आहे. आता या ठिकाणी हे वाक्य बघा, एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर्स. हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. का बघा, इथं हेल्पिंग वर्ब बाय वॉज आणि अमेजचा V3 आहे प्लस बाय लावण्यात आलेला आहे. मग आता या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस कसं करणार बघा, एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर. द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर्स अमेज एव्हरीवन. हे काय झालं, ऍक्टिव्ह व्हॉइस झालेलं आहे. आलं लक्षात. मी तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकवताना सांगितलं होतं, रेअर केसमध्ये तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं असेल त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायला सांगतात. मग या ठिकाणी यांनी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे, मी तुम्हाला ते ऍक्टिव्ह करून दाखवलं. परत एकदा सांगते, उत्तर नोटबुकमध्ये लिहून घ्या. एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर्स. हे आहे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस असं होणार बघा, द प्रॉस्पेरिटी अँड द गुड हेल्थ ऑफ द सर्व्हायव्हर्स अमेज एव्हरीवन. ओके, सगळ्यांनी लिहून घेतलं. चला पुढे बघूया. As the day ended, the father realized that the decisions must be made about who wanted to stay on the island or return with the ship. आता संध्याकाळ झालेली आहे. आता शिप परत जाणार आहे म्हणजे परतीचा प्रवास करणार आहे. मग त्यापूर्वी आता या आयलंडवर कोण कोण राहणार आणि कोण कोण परत जाणार आहे ही गोष्ट ठरवायची होती. मग ही गोष्ट ठरवायलाच पाहिजे असं कोणाच्या लक्षात आलेलं आहे, विल्यमच्या लक्षात आलं. मग आता विल्यमने काय बघा, फादर रिअलाइज दॅट. फादरला काय रिअलाइज झालं, द डिसिजन मस्ट बी मेड. निर्णय आपल्याला घेतलाच पाहिजे. अबाउट हू वॉन्टेड टू स्टे, कोणाला राहायचं आहे आणि कोणाला शिप बरोबर रिटर्न जायचं आहे. एलिझाबेथ अँड हर हजबंड डिड नॉट विश टू लिव्ह एनिवेअर बट ऑन द आयलंड. मग आता या ठिकाणी एलिझाबेथ आणि तिचा हजबंड बघा, एलिझाबेथ आणि विल्यम यांना इच्छा नव्हती. काय इच्छा नव्हती, आयलंड सोडून दुसरीकडे राहायला जाण्याची त्यांना अजिबात इच्छा नव्हती. दे हॅड बीन देअर फॉर सो लॉंग अँड हॅड ग्रॉन यूज टू देअर लाईफ. म्हणजेच 10 वर्षाचा कालावधीपासून ते त्या ठिकाणी राहत होते. त्यामुळे विल्यम आणि एलिझाबेथ यांना ते आयलंड सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. यूज टू देअर लाईफ. जेनी आस्क इफ एनीवन वुड सपोर्ट हर रिटर्न टू इंग्लंड. मग आता या ठिकाणी जेनीने विचारलं म्हणजे माझ्या बरोबर कोणाला इंग्लंडला परत यायचं आहे का. फ्रिट्स वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. आणि तात्काळ उत्तर कोणी दिलं तर फ्रिट्सने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे फ्रिट्स जेनी बरोबर इंग्लंडला जायला उत्सुक होता. ही ऑफर्ड द चीयर्स फॉर अस हू वेअर गोइंग टू युरोप. मग आता सगळेजण काय करत होते, ही ऑफर्ड द चीयर्स फॉर अस हू वेअर गोइंग टू युरोप. आता सगळ्यांनी काय केलं, ही ऑफर्ड म्हणजे कोण, मग युरोपला जे जाणार आहे त्यांना सगळ्यांना काय केलेलं आहे, अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलंड. Jack also decided to stay back. Franz, the youngest boy, decided to join the Fritz in living. मग आता बघा कोण कोण जाणार होतं या ठिकाणी, फ्रिट्स जाणार होता आणि सगळ्यात लहान मुलगा कोण होता, फ्रॅन्स द यंगेस्ट. त्याने सुद्धा फ्रिट्स बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 2 मुलं जाणार आहेत आणि 2 मुलं आई वडिलांबरोबर थांबणार आहेत. फ्रॅन्स वॉन्टेड अ चान्स टू रिसीव्ह अन अकॅडमिक एज्युकेशन. आता फ्रान्सला काय करायचं होतं, अकॅडमिक एज्युकेशन म्हणजे काय, त्याला शिक्षण घ्यायचं होतं. बिफोर फ्रिट्स लेफ्ट ही टोल्ड हिज पॅरेंट्स ऑफ हिज लव्ह फॉर जेनी अँड हिज विश टू मॅरी हर. आणि जाण्यापूर्वी फ्रिट्सने काय केलं, मग आई वडिलांना सांगितलं की माझं जेनीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. द फादर हॅड केप्ट अ रेकॉर्ड ऑफ ऑल द ॲडव्हेंचर्स
आता बघा विल्यमने काय केलेलं होतं, मग सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलेलं होतं. दे हॅड ऑन द आयलंड, म्हणजे ते ज्या दिवसापासून आयलंडवर आलेले होते आणि कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागलेलं होतं, या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड त्यांनी काय केलेलं होतं, एका वहीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. ही हँडेड ओव्हर द he handed over the journals to the captain to be published. आणि त्या शिपवरचा जो कॅप्टन होता त्यांना काय केलं, विल्यमने काय केलेलं आहे, ज्या नोंदी होत्या त्या नोंदी दिलेल्या आहेत आणि काय सांगितलं, एका पेपरच्या म्हणजे न्यूजपेपर एडिटरला तुम्ही काय करा, हे जे मी लिहिलेलं आहे ते लेख प्रसिद्ध करायला सांगा, पेपरमध्ये छापायला सांगा. देन द शिप डिपार्टेड. आणि मग विल्यम बघा कोण कोण गेलेला आहे, मग फ्रान्स गेलेला आहे, त्याच्याबरोबर जेनी गेली आणि फ्रिट्स गेलेला आहे आणि बाकीचे क्रू मेंबर गेलेले आहे. म्हणजे विल्यम, त्याची वाईफ एलिझाबेथ आणि 2 मुलं त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि 2 मुलं परत गेलेली आहेत. अशा प्रकारे बघा देन द शिप डिपार्टेड, आणि शिप त्या ठिकाणाहून निघून गेलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण काय केलेलं आहे, समरी बघितलेली आहे. थोडक्यात तुम्हाला मी समरी आता सांगते लेसनची. बघा ही स्टोरी आहे, एक ॲडव्हेंचरस नॉवेलची एक शॉर्ट समरी आहे. या कथेमध्ये आपल्याला विल्यम आणि त्याचे 4 मुलं आणि त्याची वाईफ एलिझाबेथ यांच्याशी आपण भेटतो. एके दिवशी हे काय करत असतात, प्रवास करत असतात. बोटीने प्रवास करत असताना काय होतं बघा, त्यांची बोट काय होते, पाण्यामध्ये समुद्रामध्ये एक मोठं वादळ येतं आणि त्या मोठ्या वादळामध्ये काय होतं, त्यांच्या बोटीला संकटाचा सामना करावा लागतो. रात्रभर वादळ असतं आणि वादळ शमल्यानंतर त्यांची बोट एके ठिकाणी म्हणजे किनाऱ्यावर, आयलंडच्या द्वीकल्पाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचते. आता द्वीकल्पावर पोहोचण्यासाठी मग ते काय करतात, छोटी बोट तयार करतात आणि त्या ठिकाणाहून ते काय करतात, द्वीकल्पावर जातात. आता द्वीकल्पावर गेल्यानंतर ते त्यांच्या राहण्यासाठीची सोय करतात. सगळ्यात पहिले काय करतात, ते टेंट बनवतात. त्यांनी त्यांचं सामान बरोबर आणलेलं असतं टेंट बनवण्यासाठी आणि टेंट बनवल्यानंतर मग ते बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजूबाजूची जागा कशी होती, खडबडीत होती. मग त्या ठिकाणी ते काय करत आहे, गवत टाकतात आणि तेच त्यांचे पलंग असतात झोपण्यासाठी. आता राहण्यासाठी जागा झालेली आहे. आता खाण्यासाठी मग जे विल्यमची बायको एलिझाबेथ काय करते, त्या ठिकाणी गार्डन तयार करते आणि त्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावते आणि मग त्यांच्या खाण्याची सोय होते. आता भांडे पाहिजेत स्वयंपाकासाठी, मग स्वयंपाकासाठी भांडे पाहिजे आहेत तर मग विल्यम काय करतो, जंगलातील लाकडं कापतो आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवतो. आता मेणबत्ती तयार करतात, ते रबरी बुटं तयार करतात. जंगलातील जे काही झाडं आहेत त्यांच्या साहाय्याने या वेगवेगळ्या गोष्टी ते बनवत असतात. त्याचबरोबर बर्फावरून जाण्यासाठी लाकडाच्या साहाय्याने ते घसरगाडी तयार करतात. म्हणजे अशा प्रकारे ते निसर्गाच्या साहाय्याने सर्वाइव्ह करण्याचा प्रयत्न करतात. हत्तीचा कळप त्यांच्या जागेवर आक्रमण करतो, त्या ठिकाणाहून मग ते जंगलातील उंच उंच झाडांवर त्यांचं घर बनवतात. त्यानंतर मग थंडीच्या दिवसामध्ये ते काय करतात, जंगलामध्ये दगडांमध्ये गुफा तयार करतात. त्या गुफेमध्ये राहतात, लाईटाची सोय करतात. त्यांनी जो लॅम्प बोटीवरून आणलेला असतो तो लॅम्प छतावर लावतात. कशाच्या साहाय्याने, बांबूच्या काडींच्या मदतीने. अशा प्रकारे ते सर्वाइव्ह करत असतात. एके दिवशी काय होतं बघा, फ्रिट्स हा जो मुलगा असतो तो एका आयलंडवर जात असतो. त्यावेळेस त्याच्यावर अल्बाट्रास नावाचा सीवर्ड आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी फ्रिट्सला काय दिसतं की त्याच्या पायाला काहीतरी चिठ्ठी लावलेली आहे. ती चिठ्ठी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक फाटलेला कपड्याचा तुकडा होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं की मदतीची गरज आहे. मग आता त्या ठिकाणी व्होल्कॅनो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मदतीची गरज असते. मग त्या ठिकाणी फ्रिट्स काय करतो, त्या आयलंडवर ती जागा शोधून काढतो आणि त्या मुलीला बाहेर काढतो. तिचं नाव असतं जेनी. आणि काही दिवसांनी काय होतं बघा, त्यांना समुद्रामध्ये एक बोट दिसते आणि मग ते बोट, त्यांची ज्याकडे स्पाय ग्लास असतात म्हणजे दुर्बीण असते, त्या दुर्बिणीच्या साहाय्याने ते काय करतात, ती बोटीवर कोण कोण आहे ते बघतात आणि त्यांना म्हणजे इशारा देतात की आम्ही या ठिकाणी आहोत. मग ते लोक दुसरे तिसरे कोणी नसून जेनीचे जे वडील आहेत. जेनी ही मागच्या 3 वर्षापासून हरवलेली असते. जेनीचे वडील ती बोटीवरचा कॅप्टन यांना सांगतात की माझ्या मुलीला शोधून काढा, म्हणून कॅप्टन त्या ठिकाणी समुद्रामध्ये येत असतो. मग आता त्या ठिकाणी सगळेजण आल्यानंतर मग ते छान असं सेलिब्रेशन करतात, एन्जॉयमेंट करतात आणि दुसऱ्या दिवशी मग या आयलंडवरून निघण्याची वेळ होते. मग आता आयलंडवरून
आयलंडवरून कोण कोण जाणार याचा डिसिजन घेतला जातो. आता या ठिकाणी विल्यम आणि त्याची बायको एलिझाबेथ आणि त्यांची 2 मुलं यांना जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांना त्या ठिकाणीच आयलंडवर राहायचं असतं. मग फ्रिट्झ आणि त्याचा भाऊ, लहान भाऊ आणि जेनी हे तिघं त्या ठिकाणी आयलंडवरून जातात. आणि विल्यमने काय केलेलं असतं बघा, या ठिकाणी आयलंडवर राहिल्यानंतर जेवढ्या काही घटना त्याच्याबरोबर झालेल्या आहेत त्या सगळ्या त्याने लिहून ठेवलेल्या असतात. आणि त्या नोंदी तो काय करतो, कॅप्टनकडे देतो आणि रिक्वेस्ट करतो की तुम्ही या पेपरमध्ये जर्नलिस्टला पब्लिश करायला सांगा. अशा प्रकारे अशी एक छानशी आपली ही स्टोरी आहे, ही सिनॉप्सिस आहे. म्हणजे काय, एक शॉर्ट समरी आहे. जर डिटेलमध्ये पुढे काय काय झालं हे तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला तो नॉवेल वाचावा लागणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण पूर्ण स्टोरीचा अभ्यास केलेला आहे. आता येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंग्लिश वर्कशॉप या लेसनचा बघायचा आहे. तर पूर्वी तुम्ही सगळ्यांनी काय करा, हा लेसन व्यवस्थित वाचून घ्या आणि पुढच्या लेक्चरला मग आपल्याला वर्कशॉप बघायचा आहे. सो टेक केअर अँड गुड बाय.